मॉर्निंग. ठीक आहे. नवीन चॅप्टर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. 12वीचा पोर्शन आहे. ठीक आहे. 12वीचा सिलेबस आहे हा. चालू करूया. बघा सध्या ही गोष्ट जरा जोरात चालू आहे, डिसीजेस. आणि हेल्थ पण काय खूप इम्पॉर्टंट. हेल्थ असेल तर हे दूर राहतं, हे नसेल तर हे तुमच्या जवळ. ठीक आहे. सध्या कोरोना चालू आहे, हे चालू आहे, त्याच्यामुळे मी 12वीचा हा चॅप्टर पहिले घ्यायचं जेणेकरून तुम्हाला हेल्थ बद्दल माहिती राहा, तुम्हाला डिसीजेसचे कारण माहिती राहा, इम्युनिटी काय असते, इम्युनिटी चांगली राहण्यासाठी प्लाझ्मा सेल्स काय असतात, त्यांचं काय फंक्शन असतं. मी आजकाल बघत आहात की सगळीकडे चाललंय प्लाझ्मा थेरपी, प्लाझ्मा बँक, इम्युनिटी वाढवा, अमुक करा टमुक करा. सर्व या गोष्टीची तुम्हाला नॉलेज असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं हा चॅप्टर मी एकदम डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न काय करा, एकदम डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न करा जेवढा होईल तेवढा, की जेणेकरून तुम्हाला हा लाईफ टाइम साठी उपयोगाचा. माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला आजार हे होण्याची शक्यता असते. जोपर्यंत जगतो तोपर्यंत माणसाला आजार होतातच. ते कधी ना कधी होतात, नाही दररोज होत तरी कधी ना कधी होऊ शकतो. तर अशा वेळी तुम्हाला यांच्याबद्दल माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी हा चॅप्टर सुरू केलेला आहे. आपण बघूया एक एक गोष्ट की बाबा हेल्थ म्हणजे काय. पहिले काय करू आपण, हेल्थ म्हणजे काय. पूर्वी काय केलं जायचं की हेल्थ म्हणजे हेल्थ इज नथिंग बट a state of body and mind with balance of certain humors. तुम्ही काय मानलं जायचं की हेल्थ म्हणजे काय, एक स्टेट ऑफ बॉडीची किंवा मनाची अशी कंडिशन जिच्यात सर्व गोष्टी बॅलन्स. बर, मला सांगा एखाद्याची बॉडी हेल्दी आहे, चांगला आहे, फिट आहे, काही नाही प्रॉब्लेम, त्याचा माइंड पण हेल्दी आहे, त्याचं वय जितकं आहे तितकंच त्याचं डोकं पण चालतं, तो येण्यासारखे काही हरकत नाही करत, विनाकारण हसत नाही, जे काही इमोशन्स आहे त्याला करेक्टली रिस्पॉन्ड करतो. ठीक आहे. अशा व्यक्तीला हेल्दी म्हणायचं. कधी, अर्लियर, पूर्वी म्हणायची. बर, काय की ज्याची स्टेट ऑफ बॉडी चांगली, तिचे काय सगळे ह्युमर्स जे आहेत ते काय बॅलन्स आहे, सगळे एकदम व्यवस्थित आहे, त्याचं माइंड पण काय बॅलन्स आहे. जर एखादी दुःखाची गोष्ट झाली तर तो दुःखी होतो, हसण्याची गोष्ट झाली तो हसतो, माइंड पण करेक्ट आहे, बॉडी पण एकदम सगळे अवयव नीट वर्क करतात, काहीच नाही, काही त्याच्यामध्ये डिफेक्ट नाहीये, काही वाढते. पण इतकीच गोष्ट इम्पॉर्टंट आहे का, त्याच्यापेक्षा काही दुसरी गोष्ट आहे का. समजा एखाद्याची बॉडी चांगली, फिट फाईन आहे, त्याचं माइंड पण चांगलं आहे, पण तो सोशली एकदम काय म्हणतात त्याला, क्रुएल. सोशली काय तो, त्याचं सोशल नेचर कसं आहे, एकदम क्रुएल, एकदम त्याला असा राग येतो लोकांचा की रस्त्यानं कुत्रं चाललं त्याला दगड मारणार, विनाकारण त्याला त्रास देणार. ठीक आहे. किंवा एखादा रस्त्यामध्ये कोणाशी भांडण करणार, सामाजिक स्वास्थ्य डिस्टर्ब करणार. सरळ भाषेत सामाजिक स्वास्थ्य डिस्टर्ब करणाऱ्याला आपण हेल्दी पर्सन म्हणू शकतो का. विनाकारण जाऊन कोणाशी भांडणार, कोणाशी पंगे घेणार आपल्या साध्या भाषेमध्ये. ह्या गोष्टी ज्या असतात ह्या गोष्टी सुद्धा काय इन्क्लूड केल्या गेल्या. नवीन डायमेन्शन मध्ये काय केलेलं आहे, इन्क्लूड केलं. म्हणजे पहिले हेल्थचे किती डायमेन्शन होते की एक बॉडी, त्याच्यानंतर माइंड. आता नवीन डायमेन्शन ऍड केलं नंतरच्या काळामध्ये सोशल. जर अजून तुम्हाला लेटेस्ट आजच्या युगाची जर माहिती पाहिजे तर चौथं डायमेन्शन पण ऍड झालेलं आहे, स्पिरिच्युअल हेल्थ. ठीक आहे. आता स्पिरिच्युअलिटी आजकाल फार गाजत चाललेली आहे की बाबा अध्यात्म पाहिजे, अध्यात्मानं जगाला नवीन दिशा मिळेल, हे मिळेल, खूप सारी गोष्टी आहे. जसं आपलं योगा म्हणा, आणखीन योगा अभ्यास, या सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअलिटी जवळपास भारताची एक देण आहे जगाला दिलेली. ठीक आहे. याच्याबद्दल आपण डिस्कस नंतर करू, कारण ही सध्या लेटेस्ट कन्सेप्ट आहे, अजून डेव्हलप होते आणि आपल्या सिलेबस मध्ये पण हिचा जास्त काही एवढा उपयोग नाही. स्पिरिच्युअल हेल्थ राहू द्या, आपण सोशल, त्याच्यानंतर मेंटल आणि फिजिकल
फिजिकल, ह्या तीन गोष्टी. फिजिकल म्हणजे बॉडी आली, मेंटल म्हटलं तर माइंड आलं, आणि सोशल म्हटलं तर आपलं रेग्युलर. त्याच्यानंतर तुम्ही एक शब्द कंटिन्युअसली ऐकत आहात टीव्हीवर, WHO न असं सांगितलं, WHO न तसं सांगितलं. WHO, WHO म्हणजे काय? WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO ही एक तज्ञ हेल्थ मध्ये काम करणाऱ्या लोकांची एक संघटना आहे, जी जगाला डायरेक्शन देत असते की कशा पद्धतीने आपला रोडमॅप असतो. भारत सरकार किंवा जगातले सर्व सरकार या तिच्या म्हणण्याला प्रमाण मानून काय करतात? आपली ध्येय धोरण ठरवतात हेल्थ बद्दलचं. हेल्थ संघटना प्रत्येक देशातल्या तिथल्या हेल्थ सिस्टमचं परीक्षण करत असते. ठीक आहे. त्या हेल्थच्या म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हिचे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 6 ब्रांचेस सुद्धा आहेत. त्यातली एक दिल्लीला सुद्धा आहे. मे बी माझी माहिती जुनी पण असू शकते. ठीक आहे. पण हिच्या ब्रांचेस असतात. जगात काय ब्रांचेस असतात. हे ब्रांचेस काय करतात? प्रत्येक देशाचं हेल्थ सिस्टमचं मॉनिटर करत असतात, बघत असतात की बाबा या देशात काय कमी काय नाही, आणि मग त्या देशाला रेकमेंडेशन देत असतात की तुम्ही असं करा, ही औषध वापरा, ही नका वापरू. तुम्ही पाहत असाल की बऱ्याच औषधांना कधी कधी WHO म्हणतो ही वापरू नका, ही वापरा, हिचे ट्रायल्स घ्या, प्लाझ्मा थेरपी बघा, चेक करा. हे सगळे हिच्या ध्येय धोरणाबद्दल सरकार काय करत असते? आपले डिसिजन ठरवत असते. भारतमध्ये ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ठीक आहे, ही सर्वोच्च संघटना आहे किंवा सर्वोच्च संस्था आहे जी भारतीय डॉक्टरला दिशानिर्देश देत असते की काय काम करायचं. ठीक आहे. की बाबा कुठलं औषध आपल्या डॉक्टरांनी वापरायचंय, पेशंटला कशी ट्रीटमेंट द्यायची, त्याच्यासाठी कोणते इक्विपमेंट वापरायचे, कोणते नाही वापरायचे, कोणत्या वेळी कोणती टेस्ट करायची, कोणत्या वेळी कोणती नाही करायची. जर एखाद्या माणसाला XYZ आजार असेल तर त्याच्यासाठी ह्या गोष्टीचा काउंट काय? तुम्ही ब्लड काउंट बघतात बघा, तुम्ही ब्लड चेक करतात, मग बघतात हिमोग्लोबिन इतक्या %, हे इतक्या %, हे तितक्या %. ठीक आहे. तर ते सगळ्या गोष्टीचा स्टँडर्ड ICMR भारतामध्ये सेट करत असते, आणि ही ICMR जवळपास याच्याच बेसवर असते. हिनं जे ठरवलं त्याच गोष्टी भारताच्या एन्व्हायरमेंटला साजेशासाठी ठरवत असते. म्हणजे भारताकडून मेन जर भारतीय डॉक्टरांना कोणाचं गाईडलाईन्स फॉलो करावं लागतात ICMR जनरली कोणाच्या गाईडलाईन्स फॉलो करत असते? जागतिक आरोग्य संघटना. ठीक आहे. ह्या गोष्टी असतात की ह्या जेणेकरून तुम्हाला काय होतात कळतात. पेपरमध्ये हिचं खूप नाव चालू आहे, ICMR ने असं सांगितलं. ICMR नुसार की कुठलाही पेशंट ज्याला कोरोना झालेला आहे, भलाही तो हार्ट अटॅकनं जरी मेला तर ती डेथ कशानं कन्सिडर करायची म्हटली? कोरोना. आधी काय करत होते बरेचसे राज्य की डेथ अटॅक न झाली, पण त्याला अटॅक का आला? कोरोना झाल्यामुळे तर टेन्शन झालं, टेन्शनमुळे अटॅक आला ना. त्याच्यामुळे ICMR ने सांगितलं की ह्या गोष्टी पण काय करा तुम्ही, कोरोनामुळेच झाल्या असं करा. एखादा माणूस वयस्कर झाला, तो त्याच्या वयानं मेला, तर त्याला फक्त तुम्ही म्हणा की कोरोनानं नाही झाला, तो कशानं झालेला आहे? साध्या आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं पालन करावं लागतं. बऱ्याच राज्यांनी काय केलं की अटॅकनं मेला तर त्याला सांगून दिलं अटॅकनं मेला, काय हार्ट फेल्युअर. ठीक आहे. किंवा हार्ट फेल्युअर झालं म्हणून काय केलं त्याला कोरोना पॉझिटिव्ह मेला असं निघालं. मग त्या राज्याची काय झाली? कोरोना मृत्यू दर काय झाला? कोरोनाचा रेट कमी झाला, कमी दिसले त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ते काय झालं मग एक प्रकारचं की बाबा आमच्याकडे कमी डेथ झाली. मग त्याच्यावर इश्यू झाला खूप सारा. मग त्या राज्याला परत सुधारित आपली आकडेवारी जाहीर करावी लागली की इतके लोक आमचे कोरोनानं मेले. त्यात महाराष्ट्र एक होतं. ठीक आहे. महाराष्ट्रात पण ज्या डेथ झाल्या होत्या अटॅक बिटॅकनं, त्या कोरोनानं झालेल्या मोजलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे हे गोष्टी. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला पेपरमध्ये सतत भेटत आहे, तर तुम्हाला माहिती पाहिजे की नेमकं काय चालू आहे आपल्या आजूबाजूला, हेल्थ आपल्याशी कशी रिलेटेड, कोण करतंय. ठीक आहे. तर तुम्हाला कळालं की बाबा हिच्या गाईडलाईन्स नुसार तुम्ही काय करणार, काम करा. भारताच्या डॉक्टरला हिचं म्हणणं मानणं गरजेचं आहे. प्रत्येक डॉक्टराचं रजिस्ट्रेशन या संघटनेकडे असणं बंधनकारक आहे. तिच्याकडे रजिस्ट्रेशन असतं. ठीक आहे. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. ठीक आहे. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च. ठीक आहे. WHO जागतिक स्तरावर, ICMR भारतीय स्तरावर. बर, मग आपण डेफिनेशन पाहूया हेल्थची. हेल्थची डेफिनेशन काय आहे? मग
माझ्याकडे आहे, मी काढली जरा, ती बघा की इट इज अ स्टेट ऑफ माइंड, इट इज अ स्टेट, सॉरी, इट इज अ स्टेट of complete physical and mental, of complete physical mental and social well-being and not merely comma an absence of disease or infirmity. ठीक है, एकदम जबरदस्त डेफिनेशन है. काय, इट इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. तो माणूस कसा पाहिजे म्हणे, कंप्लीट असला पाहिजे, म्हणजे परिपूर्ण असला पाहिजे. कसा, फिजिकली सुद्धा, मेंटली सुद्धा आणि सोशली सुद्धा. ठीक आहे, रस्त्यात जाऊन, सोसायटीमध्ये जाऊन काड्या करणारा नसला पाहिजे. ठीक आहे, काही असतात लोक काड्या करतात. ठीक आहे, असा काड्या करता तो नसला पाहिजे. त्याला काय म्हणायचं मग, हेल्दी. भले तो चांगला मस्क्युलर एकदम खलीबिली जरी असला, हुशार आइन्स्टाईन सारखा जरी असला, पण काम लादेन सारखे केले तर त्याला हेल्दी म्हणायचं नाही. ठीक, लादेन माहिती, किंवा तो विकास दुबे सध्याचा लेटेस्ट, तसा जर असला तर गरजेचं नाही, त्याचं नाव लिहिण्याची लायकी नाही. बरं, त्याच्यानंतर बघा पुढे काय सांगितलं, नॉट मेअरली अन अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. काय म्हणे की नुसतं डिसीजचं अब्सेन्स असून चालत नाही. एखाद्याला फक्त रोगच नाहीये, पण तो याच्या तिन्हीपैकी कुठली एखादी गोष्ट व्हायोलेट करत असतो. एखाद्याला रोग नाही, पण त्याची फिजिकल कंडिशनच नीट नाही, काहीतरी त्याच्या चेहऱ्यावर चट्टे, काहीतरी डोळेच काहीतरी खराब आहे, त्याला पण आपण म्हणू शकतो की बाबा तो काय हेल्दी नाही. त्याच्यामुळे नुसतं आजार नसणं म्हणजे माणूस हेल्दी आहे असं नाही, किंवा त्याची मानसिक स्वास्थ्य, इन्फॉर्मिटी म्हणजे काय, शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य हे पण नसतं म्हणजे तो माणूस स्वस्थ आहे का नाही. आता कधी कधी तुम्ही डायबिटीजचा पेशंट पहा, तो वरून वरून सगळा दिसतो, पण त्याला जेव्हा चेक करतात तेव्हा तुम्हाला कळतं ना की याला काय झालेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळं ही डेफिनेशन हा हेल्थची एकदम चांगली केली. ठीक आहे, तिला आपण फॉलो करा. त्याच्यानंतर पूर्वी आपल्याकडं खूप जुने काळापासून आयुर्वेद आहे, किंवा ग्रीक मध्ये गेलं तर एक हिप्पोक्रेटस नावाचा मेडिसिनिस्ट होता, हिप्पोक्रेट्स. ठीक आहे, हा एक मेडिसिन प्रॅक्टिशनर होता ग्रीक काळात. ठीक, यांनी माणसामध्ये काही ह्युमर्स सांगितले होते बघा. ह्युमर्स म्हणजे एक प्रकारचे काय दोष म्हणतो आपण. आपल्या आयुर्वेदिक मध्ये पण काय, आयुर्वेदा, आपल्या आयुर्वेदिक मध्ये माणसामध्ये 4 दोष म्हणतात. वात, त्याच्यानंतर पित्त, वात, पित्त आणि कफ. पित्त आणि कफ. कफचं स्पेलिंग COUGH. हे कफ नाही, हा कफ वेगळा आहे, हा असा कफ. ठीक आहे, हे प्रकार आहे. आणि पित्ताचे 2 प्रकार केलेले आहेत. पित्ताचे 2 प्रकार आहे, एक येलो आणि दुसरा आहे ब्लॅक. ठीक आहे, त्या हिप्पोक्रेटसने पण 4 प्रकार सांगितले होते त्याच्या काळामध्ये. त्याच्यामध्ये पहिला होता फ्लेम. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्लडला एक दुसरं नाव दिलं त्यांनी, सॅम्बिन. त्याच्यानंतर ब्लॅक बाईल आणि येलो बाईल. ठीक आहे, हे कशावरून ठरवले बरं, हे तुमच्या बॉडीमध्ये किंवा रक्तामध्ये जे फ्लुइडचा प्रकार आहे का त्याच्यावरून हे माणसाचे प्रकार ठरवले.
एखाद्याला वात प्रकृती आहे, एखाद्याची पित्त प्रकृती आहे, किंवा एखाद्याची येल्लो बाईल असणारी किंवा ब्लॅक बाईल असणारी. ठीक आहे. तर हे सगळं काय होतं माहिती का, की हे सगळं तुमच्या बॉडीमध्ये फ्लुइड कसं आहे. कोणाकोणाचे डोळे बघा लाल होतं, मला किती बी राग आला तर माझ्या डोळे लाल नाही का, कारण मी ह्या कॅटेगरीचा आहे. कुठं? सॅन्ग्विन कॅटेगरी. ठीक. ज्याची प्रकृती सॅन्ग्विन असते, सॅन्ग्विन म्हणजे ब्लड टाईप, लाल होतात ते लोक, तर तशा कॅटेगरीमध्ये मी येत नाही म्हणून मला दिसत नाही, माझं काहीतरी वेगळं असेल. माझा एक मित्र आहे येल्लो बाईल, डोळे पिवळे. ठीक आहे. कशामुळे होतं येल्लो बाईल? बिलिरुबिन, बिलिरुबिन माझ्या हिशोबानं हे शरीरामध्ये जास्त असलं की त्याचे डोळे पिवळे होते. ठीक. हे माणसाच्या बॉडीमध्ये असणाऱ्या फ्लुइड किंवा रक्तामध्ये प्रेझेन्स असणाऱ्या सर्टेन केमिकलवर ठरवल्या जातं. आपल्याला याच्या एवढे डिटेलमध्ये जायचं आहे. तर पूर्वीच्या काळी असं मानलं जायचं की जो व्यक्ती ब्लॅक बाईल प्रकृतीचा आहे, कोण? ब्लॅक बाईल, हा काय असतो म्हणे, एकदम हॉट माणूस असतो. हॉट म्हणजे ग्लॅमरस दुनियातला हॉट नाही, हा गरम प्रकृतीचा असतो. काय असतो? गरम प्रकृतीचा, हॉट बॉडी. याची बॉडी कशी असते म्हणजे हॉट असते, म्हणजे एकदम गरम प्रकृतीचा असतो. पण काही काळानं काय झालं, एक शास्त्रज्ञ होऊन गेला, विल्यम हार्वे. त्या विल्यम हार्वेनं काय केलं, ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, ब्लड सर्क्युलेशन, हिचा अभ्यास केला चांगल्या पद्धतीने, एकदम डेमॉन्स्ट्रेट केलं. भरपूर त्याने शोध संशोधन केलं की ह्युमन मध्ये ब्लड कसं जातं, काय जातं, काय नाही. आणि त्याच्यावरून थर्मोमीटरनं माणसाचं तापमान काढलं. थर्मोमीटरने माणसाचं तापमान काढलं, बॉडीचं टेम्परेचर मोजलं आणि सांगितलं की नॉर्मल माणसाचं काय असतं म्हणे, तेच तापमान असतं. 37 काय जे आपलं ते आहे एक पर्टिक्युलर याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यावरून लोकांचं एक भावना संकल्पना तुटली, काय की बाबा ब्लॅक बाईल असणारा माणूस नेहमी गरम असतो. तसं काही नाहीये, म्हणजे माणसाचं बॉडी टेम्परेचर इतकंच असतं म्हणजे इतकंच राहतं. ठीक आहे. तर जुन्या कन्सेप्ट नवीन नवीन इव्हॉल्व जसं जसं आपण होत गेलो तसं तसं काय झालं, त्या मिस झाले. आणि आता सध्या जी आपलं एनसीईआरटी आहे किंवा सीबीएसई तिने आपल्या सिलेबसमधून जुन्या कन्सेप्ट हटवून टाकले. जास्तीत जास्त फोकस काय केलेला आहे यावेळेसच्या नीटच्या सिलेबसमध्ये, करंट गोष्टी. तुमची जी हिस्ट्री की बाबा पहिले आपण समजा केमिस्ट्रीचं घेतलं तर केमिस्ट्रीचं बघा रुदरफोर्डचं मॉडेल होतं, त्याच्या आधी थॉम्सनचं मॉडेल होतं, ते डायरेक्ट डिलीट करून टाकलं आणि त्यांनी डायरेक्ट काय केले, क्वांटम थेअरी पकडलेली, डायरेक्ट क्वांटम थेअरी, इतिहास सोडून दिला. म्हणून आपण ह्या इतिहासाच्या गोष्टीवर जास्त फोकस नाही करायचा. सध्या आपण फोकस करू मेन टॉपिकवर. ठीक आहे. तर मेन टॉपिक आहे आपला की डिसीज. डिसीज कशामुळे होतं. ठीक आहे. हे मी तुम्हाला जनरल एक्स्ट्रा माहिती देते. हिस्ट्रीमध्ये सध्या जायचं नाही, सायन्स आहे. सध्या लेटेस्ट ट्रेंड काय तो शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर डिसीज कशामुळे होतात बघा. डिसीज, कॉज ऑफ डिसीज, कॉज ऑफ डिसीज. ठीक आहे. एक मिनिट. कॉज ऑफ डिसीज. कॉज ऑफ डिसीज म्हणजे पहिला फॅक्टर असतो बघा की कशामुळे होतं, तर जेनेटिक, अनुवंशिकता, जेनेटिक फॅक्टर. सेकंड फॅक्टर असतो बघा आपलं, सेकंड फॅक्टर काय म्हणता येईल आपल्याला, की सेकंड फॅक्टर म्हणता येईल, बरोबर आहे का, जेनेटिक फॅक्टर. दुसरं सेकंड इन्फेक्शन, इन्फेक्शन. थर्ड फॅक्टर येतं लाईफस्टाईल. त्या तीन गोष्टींमुळे माणसाला जीव आजार होऊ शकतो. जेनेटिक्स मध्ये जर पाहिलं तर काही आजार हे अनुवंशिक असतात. जपानमध्ये अणुबॉम्ब पडला होता. अणुबॉम्ब पडल्याच्या नंतर तिथल्या काही जनरेशन जन्मताच ब्लाइंड येऊ लागले. ब्लाइंड, कोणाचे हात नसायचे, कोणाचे पाय नसायचे. हे काय झालं, जेनेटिक. त्याच्या जीन्सचं काही प्रमाणामध्ये म्युटेशन झालं, त्याच्यामुळे काय झालं, हे जेनेटिक डिसऑर्डर. त्याच्यानंतर जर दुसरं जर सांगायचं झालं जेनेटिक्स मध्ये अजून काय येते, तर काही आपले हे असतात बघा, डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम हा एक आजार आहे जे आपले क्रोमोझोम नंबरचं इम्बॅलन्स झालं तर त्याच्यानंतर काय होतो, डाऊन सिंड्रोम होतो. त्याच्यानंतर आणखीन एक जर नाव द्यायचं झालं, हिमोफिलिया. हिमोफिलिया.
हा पण एक आजार आहे हिमोफिलिया. ठीक आहे, हिमोफिलियाचे पेशंट असतात. बघू आपण काय काय होतं, काय करावं लागतं, काय कारणं असतात. ते एक लोक की त्यांच्या शरीरामध्ये ब्लड नाही बनत. त्याच्यानंतर कलर ब्लाइंड लोक असतात. त्याच्यानंतर बघा नंतर कलर ब्लाइंड, बऱ्याचदा कलर ब्लाइंडनेस ही पर्टिक्युलर कलर नाही कळत, खास करून निळ्या आणि हिरव्यामध्ये त्यांना डाऊट होतो. त्याच्यानंतर आणखीन जर झाला तर क्लीन फिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम. ठीक आहे, हे क्रोमोझोमच्या नंबर कमी जास्त प्रमाणात. जेव्हा आपण पुढे जाऊ डिटेलमध्ये जसं जसं घेऊ की बाबा काय 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 नाही, त्याच्यात मग आपल्याला कळत की यांचे काय कॉजेस काय असतात, कारण काय असतात. सध्या एक्झाम्पल खूप झाले. ठीक आहे, तर हे असतात. त्याच्यानंतर इन्फेक्शन काय होणार, काही पॅथोजनचं इन्फेक्शन होणार कुठलं पण. जर एक डिसीज झाला सध्याचा जबरदस्त कोरोना, इन्फेक्शन होतो, व्हायरस शरीरामध्ये गेलं, इन्फेक्शन झालं, हे होणार. बॅक्टेरियाचं इन्फेक्शन समजा टायफॉइड. ठीक आहे, त्याच्यानंतर इन्फेक्शन झालेलं आणखीन बघा कॉलरा, कॉलेरा, चोलेरा, कॉलरा. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन जर इन्फेक्शियस डिसीज मध्ये सांगायचं झालं तर बरेच येतात. त्याच्यानंतर लाईफस्टाईल मध्ये जर झालं ओबेसिटी, लठ्ठपणा, डायबिटीस होतो, खाणं पिणं वेळेवर नसलं, काही नसलं, अनावश्यक तुम्ही फुकटमध्ये शुगरचं म्हणजे तुमची लठ्ठपणा, स्थूलपणा आला की हे येऊन जातं. त्याच्यानंतर आणखीन तुमचं ब्लॉकेज होतात बघा, हार्टमध्ये ब्लॉकेजेस निघतात आपले, ब्लॉकेजेस कधी होतात की तुमची जी ब्लड व्हेसल असते तिच्यामध्ये फॅट्स किंवा लिपिड्स लेअर जास्त बनतात. लिपिड्स लेअर जास्त बनलं की तुमची ब्लड व्हेसल आणि इथं चांगलं असं लिपिड लेअर जास्त बनली, इथून जे ब्लड जाईल तिला ऑब्स्टॅकल निर्माण होतंय. ब्लडवर काय येतं, प्रेशर येतं, इथं प्रेशर येणार, इथं प्रेशर आल्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढणार, ब्लड प्रेशर वाढलं की मग तुम्हाला माहिती बाकी काय होतं. हा ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी कशामुळे, लाईफस्टाईलमुळे. कशामुळे डिसीजेस होतात, एक तर जेनेटिक, एक तर इन्फेक्शन, दुसरं लाईफ. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला बस झाल्या. मी नेक्स्ट पार्ट बनवतो कारण 27 मिनिटाचाच व्हिडिओ बनतो माझ्या याच्या एका याच्यात. ठीक आहे, बघूया. ठीक आहे, आपण कॉजेस ऑफ डिसीज पाहिले तीन प्रकारचे की कॉजेस काय होते, फंक्शनल कॉजेस होते, जेनेटिक, त्याच्यानंतर होते इन्फेक्शन आणि लाईफ. त्याच्यानंतर हे कॉजेसची जिथे आपण स्टडी करतो, कॉजेस ऑफ डिसीज की कुठला रोग कशापासून होतो किंवा कशामुळे होतो, त्याला काय म्हटलं जातं मग, इटिओलॉजी. स्टडी ऑफ कॉजेस ऑफ डिसीज. इटिओलॉजी काय मग, स्टडी ऑफ कॉजेस ऑफ डिसीज. इटिओलॉजी म्हणतात. म्हणजे कोरोनाचे सिम्पटम्स आपल्याला कोणी सांगितले, जे इटिओलॉजीचे स्टुडंट प्रोफेसर होते त्यांनी सांगितले. त्यांनी स्टडी केला त्या कोरोनावर आणि फाइंड आउट केलं की कोरोना एअर पासून बॉर्न होतो किंवा एअर मधून होतो, तशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा सध्या एक टर्म जास्त पॉप्युलर आहे, जर इंग्लिश पेपर वाचत असाल, पॅथोफोबिया. पॅथोफोबिया म्हणजे काय की फिअर ऑफ इन्फेक्शन. इथं एक शब्द ऍड करतो वाटलंच तर, अननेसेसरी फिअर ऑफ, अननेसेसरी फिअर ऑफ इन्फेक्शन. काय की बाबा बाहेर फिरून आलं, जवळपास सगळ्यांनाच झालेलं आहे, थोडासा बी शिंक बिंक आली, अरे बाबा याच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होतं काय, आम्हाला इन्फेक्शन झालंय का, मी बाहेरून फिरून आलोय, कोरोना घेऊन आलो. ठीक आहे, सध्या ही टर्म खूप पॉप्युलर होत चालली, पॅथोफोबिया. कोरोनामुळे सगळ्यांना ही टर्म खूपच झालेली आहे, इन्क्लुडिंग मी. मलाही कधी कधी वाटतं बाहेरून जाऊन आलो तुम्ही 2 दिवस घरच्यांच्या संपर्कात कमीत कमी येतो, ठीक आहे वरती. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा इपिडेमोलॉजी. इपिडेमोलॉजी ही इपिडेमिक्स माहिती, आपण काय म्हणतो इपिडेमिक्स. कोरोना इज इपिडेमिक. इपिडेमिक म्हणजे काय की एकापासून दुसऱ्यांना होत जाणारा हा आजार आहे.
कंटिन्युअसली आपण काय म्हणतो एक इपिडेमिक्सला नाव जर दिलं तर खूप सारे रोग एक साथ होणे त्याला आपण इपिडेमिक्स म्हणतो. खूप जणांना एक साथ आजार होणे किंवा रोग होणे त्याला इपिडेमिक. इपिडेमिओलॉजी मध्ये काय केलं जातं की बाबा एखाद्या पर्टिक्युलर रिजनचं स्टॅटिस्टिकल डाटा काढला जातो. त्या रिजन मध्ये काय काय फॉल्टी बाबा कशामुळे तिथे इपिडेमिक झालेलं आहे की रोगराई कसं काय पसरलेली आहे, ठीक आहे, काय झालेलं आहे याचा अभ्यास केला जातो. स्टॅटिस्टिकल डाटा घेतला जातो पर्टिक्युलर रिजनचा. रिजन महत्वाचं आहे. कुठला पण एखादा रिजन आहे तर पर्टिक्युलर डेटा कलेक्ट करतात. त्या रिजन मध्ये बघतात की बाबा कसं काय झालंय, काय चुक्या झालेल्या आहेत, काय पाणी खराब आलं का, लोकांचा जास्त संपर्क होतो का, काय होतो का, एन कॉजेस फॅक्टरचा अभ्यास केला जातो. आणि त्या इपिडेमिओलॉजीच्या स्टडीवरून पुढचे दिशानिर्देश ठरवले जातात की आपल्याला काय करायचं, की बाबा आपल्याला रोग कसा काढायचा आहे, कसा वाचवायचा आहे, काय नाही, त्यांच्या अभ्यासावरून आपण ठरवतो. ठीक आहे. आता सगळं डिसीजेस बद्दल बोललो, पण नेमकं डिसीजेस आहे काय त्याची डेफिनेशन. डिसीजेस आहे काय तर त्याची डेफिनेशन काय आहे? एनी हार्मफुल डेविएशन फ्रॉम नॉर्मल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल स्टेट ऑफ बॉडी. काय म्हणजे की तुमची बॉडी नॉर्मली चालू आहे, सगळं तुमचं व्यवस्थित चाललंय, नॉर्मल फंक्शनल चालू आहे, नॉर्मल स्ट्रक्चरल मध्ये तुमची बॉडी आहे, सरळ तुमचा असा एक काय म्हणतात त्याला ऑर्गॅनिक हा एकदम नॉर्मली असा असतो. त्याचा आकार कसा असतो? नॉर्मली असा असतो. पण काय सांगितलं? एनी हार्मफुल डेविएशन फ्रॉम नॉर्मल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. याचा असा झाला उडाला, वरचा भाग जो आहे उडाला. काय झाले? हार्मफुल डेविएशन झालं. कशापासून? नॉर्मल पासून. नॉर्मल कसा होता? असा होता. ऑर्गन कसा होता? नॉर्मल असा. पण डेविएशन झालंय. ठीक आहे. तर त्याला पण काय म्हणू आपण? डिसीज झालेलं आहे. त्याच्यानंतर फंक्शनल. ठीक आहे. पॅनक्रियाजने इन्सुलिन बनवणं काम सोडून दिलं, डेविएशन झालं. तिचं रेग्युलर फंक्शन काय? पॅनक्रियाचं इन्सुलिन प्रोड्यूस करणं नाही केलं. इन्सुलिन प्रोड्यूस नाही केलं तर माणूस काय सफर होणार? डायबिटीसनं सफर होणार. क्लिअर आहे? डायबिटीस होणार. त्याला पण काय म्हणायचं? डिसीज म्हणायचं. ठीक आहे. दॅट कॉजेस डिस्कम्फोर्ट ऑर डिसॅबिलिटी. काय म्हणे? दॅट कॉजेस डिस्कम्फोर्ट ऑर डिसॅबिलिटी. त्याने तुम्हाला काय होतं? त्यांनी जर स्ट्रक्चरल आणि फंक्शनल जर नीट काम नाही केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला एक तर डिस्कम्फोर्ट होतो. जर डायबिटीज वाल्याचं इन्सुलिन प्रोड्यूस नाही झालं तर त्याचं काय होतं? ब्लड मध्ये शुगर जास्त राहते. ब्लड मध्ये शुगर जास्त राहिलं तर ब्लड थिक होतं. ब्लड थिक झालं तर त्याचं प्रेशर वाढतं, त्याच्यातून ऑक्सिजन सप्लाय कमी होतो. सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती आहे. ठीक आहे. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं डायबिटीसचं कारण. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी. समजा एखाद्याचा हात आहे बिचारा काहीतरी खुदा ना खास्ता कुछ हो जाए और बिचारे का कट जाए तर काय झालं? त्याला डिसॅबिलिटी आली. ठीक आहे. तर ह्या अशा गोष्टीला काय मानलं जातं? डिसीजेस मानले जातात. ठीक आहे. डिसीजेस होण्याचे भरपूर फॅक्टर्स आहेत. आपण वन बाय वन ते फॅक्टर्स बघू आणि त्याच्यानंतर मग आपण चालू करून देऊ की काय काय डिसीज आणि काय काय बघायचे. टाइप्स ऑफ डिसीज बघू त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आपण फॅक्टर्स बघू की कशामुळे डिसीजेस होऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट है डिसीज कॉजिंग एजेंट्स. आपण त्याला म्हणू फॅक्टर्स. सर आता तर शिकलो कॉजेस ऑफ डिसीज. ठीक आहे. कॉजेस ऑफ डिसीज. ठीक आहे. आणि याच्यात काय? डिसीज कॉजिंग फॅक्टर, कॉजेस ऑफ डिसीज. ठीक आहे. आता हे शिकलो ना मग कॉजेस ऑफ डिसीज आणि डिसीज कॉजिंग फॅक्टर याच्यातला फरक काय? की समजा तुम्हाला मलेरिया कशामुळे होते? कॉजिंग डिसीज कॉजेस कशामुळे? बाईट ऑफ मॉस्किटो चावल्याने मलेरिया होतो. आता सगळ्यात ना दररोज एक ना एक मॉस्किटो आपल्याला चावतो, मग सगळ्यांनाच मलेरिया होतो? नाही होत. का बरं? कारण याच्यामध्ये डिसीज कॉजिंग फॅक्टर किंवा हे कोण आहे मलेरियामध्ये? तर एक पॅरासाइट. त्याचं नाव काय? प्लाझ्मोडियम. हा काय एक प्रकारचा प्रोटोझोआ.
हा झाला डिसीज कॉजिंग. कॉज ऑफ डिसीज कोण आहे? कॉज ऑफ डिसीज आहे मॉस्किटो. आणि डिसीज कॉजिंग फॅक्टर ऍक्च्युअल मध्ये कोण आहे? प्लाझ्मोडियम व्हायरस. प्रत्येक जर मॉस्किटो चावला तर मलेरिया झाला पाहिजे, तसं आहे का नाही? ज्या मॉस्किटो मध्ये हा प्लाझ्मोडियम नावाचा पॅरासाइट ग्रो करतो आणि त्याच्यातून तो आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, तिथे काय होणार आपल्याला? मलेरिया. तर तसं मग आपण डिसीज कॉजिंग एजंट किंवा फॅक्टर्स बघूया. ठीक आहे. पहिला फॅक्टर आहे बघा फिजिकल फॅक्टर. पहिला फॅक्टर कोणता आहे? फिजिकल फॅक्टर किंवा फिजिकल एजंट. फिजिकल फॅक्टर. फिजिकल फॅक्टर मध्ये बघा फिजिकल फॅक्टर मध्ये कोणते येणार? साधारणपणे फिजिकल फॅक्टर मध्ये बघा टेम्परेचर. समजा बाहेरचं टेम्परेचर जर खूप जास्त कमी झालं त्यानुसार तुम्हाला आजार होणार. जास्त झालं तर स्ट्रोक होणार, कमी झालं तर ताप येणार, आणखीन काही होऊ शकणार, सर्दी होणार, न्यूमोनिया होणार. ह्युमिडिटी. ठीक आहे. आपल्यासारखा जर मुंबईला गेला तर अनकम्फर्टेबल फील करतं. अनकम्फर्टेबल थोडासा फील करतं कारण त्याला सवय नसते. इकडं कसं ड्राय वेदर आहे, तिकडचं कसं डम्प किंवा ह्युमिड वेदर आहे, तर थोडासा थोड्याफार प्रमाणात आपल्याला डिस्कम्फर्ट फील होतं. त्याच्यानंतर भरपूर अजून पण हे आहे की ह्युमिडिटीमध्ये होणारे फॅक्टर्स बघू आपण पुढे चाललं की. त्याच्यानंतर आणखीन जर सांगितलं तर रेडिएशन. रेडिएशन एक्सरे, गॅमा रे, हे जर तुम्हाला झाले एक्सरे गॅमा रे त्याच्या संपर्कात आले तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, जीन म्युटेशन होऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन जर सांगायचं झालं तर प्रेशर. काय होतं? हाय अल्टिट्यूडला गेले तर प्रेशर कमी होतं आणि प्रेशर कमी झाल्याच्या नंतर हाय अल्टिट्यूडला प्रेशर तुमचं कमी झालंय तर तुमच्या ब्लड व्हेसल्स किंवा ब्लड आर्टरीज ब्रस्ट होतात. काय होतात? फुटतात. नाकातोंडातून रक्त यायला लागतं. नाकाची जी ब्लड व्हेसल असते थोडी नाजूक असते असं म्हणतात. नाकातून काय येतं? रक्त यायला लागतं. का बरं? कारण तुमचं जे ब्लड प्रेशर असतं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा किंचितसं जास्त असतं. कमी नसतं, सॉरी जास्त असतं. काय असतं? तुमच्या बॉडीचं जे ब्लड प्रेशर असतं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा जास्त असतं. 80 to 140 काही हाय वाटतं. ठीक आहे. सिस्टोलिक डायस्टोलिक त्याच्यात असतं ते काहीतरी 80 to 120 पाहिजे, 120 to 140 अशा काही रेंजमध्ये असतं ते. चॅप्टरमध्ये बघू आपण त्या. पण आपल्या ॲटमॉस्फिअर तुम्हाला माहिती आहे 760 किंवा 760 mm असतं. हे 760 mm ऑफ Hg असतं. 760 ठीक आहे सेंटीमीटर असतं. हे किती असतं? साधारण 80 to 140 120 काहीतरी असतं. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक वेगवेगळं असतं. ते बघू तिथं. तर ते तुमचं काय होतं? मग ब्लड व्हेसल्स ब्रस्ट होणार प्रेशरमुळे. ठीक आहे. त्याच्यामुळे पण आपल्याला होऊ शकतं. त्याच्यानंतर आणखीन जर सांगायचं झालं तर साऊंड. साऊंड पोल्युशन किंवा साऊंड एक्सेस नॉईज असला, खूप जास्त डिस्टर्बिंग असलं तर काय होतं? जास्त स्पीकर मध्ये नॉईज असला तर आपल्याला अनकम्फर्ट फील होतं. त्याच्यामुळे आपल्याला भरपूर मेंटल इश्यूज येतात, चिडचिडा होतो माणूस, राग येतो. ठीक आहे. हे पण काय तुमचं नॉर्मल स्टँडर्ड बॉडी फंक्शन पासून डेव्हिएशन. क्लियर आहे? फ्लाइट मोड केला. नेक्स्ट आहे बघा सेकंड फॅक्टर. सेकंड फॅक्टर येईल बघा तुमचं केमिकल फॅक्टर. केमिकल फॅक्टर. केमिकल फॅक्टरचे दोन प्रकार आहेत. एक बघा एंडोजिनस, दुसरा आहे एक्झोजिनस. एंडोजिनस आणि एक्झोजिनस. एंडोजिनस म्हणजे काय की विदिन, आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये. समजा बॉडीच्या आतमध्ये कोणते कोणते केमिकल्स आहे? लिपिड्स आहे, फॅट्स आहे, प्रोटीन्स आहे. ठीक आहे. एन्झाइम्स आहे, हार्मोन्स आहे. समजा ग्रोथ हार्मोन नाही, ग्रोथ हार्मोन नाही, बिचारा काय राहील? गुटकाच राहील. ठीक आहे. त्याच्यामुळे पण तुम्हाला काय एक प्रकारचा आजार समजला जाईल. तुमच्यामध्ये डायबिटीज नाही, तुमच्यामध्ये इन्सुलिन नाही,
तुमच्यामध्ये इन्सुलिन जर नाही, इन्सुलिन काय एक हार्मोन आहे, इन्सुलिन हार्मोन सिक्रेट नाही झाला तर काय होणार, एक्सेस ब्लड शुगरचं बॉडी फॅट मध्ये कन्व्हर्जन नाही होणार. एक्सेस ब्लड शुगरचं बॉडी फॅट मध्ये कन्व्हर्जन नाही झालं तर ती ब्लड शुगर ब्लड मध्येच तशी राहील, शुगर ब्लड मध्ये तशी राहील तर ब्लड थिक होईल. ब्लड थिक झालं तर तुम्हाला माहिती हार्टवर लोड येणार. त्याच्यामुळे मग हे काही एन्झाईम्स आहेत, एन्झाईम्स काय करतात, डेली जे ऍक्टिव्हिटीज असतात मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज त्यांना ऍक्सेलरेट करतात. पण एन्झाईम प्रोड्युसर्स नाही झालं तर मग काय होणार, तुम्हाला तुमच्या त्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म नाही होणार आणि मग तुम्हाला डिसीज होऊ शकतो किंवा आजार होऊ शकतो त्याच्यामुळे. त्याच्यानंतर विटॅमिन्स, विटॅमिन्स पर्टिक्युलर विटॅमिन ए नसलं, विटॅमिन ए नसलं तर तुम्हाला माहिती की काय होतं, थोडंसं ब्लाइंडनेस येतं, डोळे जरा कमजोर पडतात. विटॅमिन सी जर नसलं तर सायट्रिक ऍसिड, विटॅमिन सी तुमचं हिलिंग पॉवर वाढवते. विटॅमिन सी भरपूर गोष्टी, इम्युनिटी वाढवते. सध्या विटॅमिन सीचं जरा जास्तच चालू आहे की विटॅमिन सीच्या गोळ्या घ्या. जे पण कोरोना पेशंट आहे त्यांना विटॅमिन सीच्या टॅबलेट्स पण देतात असं मी वाचलं पेपरमध्ये, नक्की काय माहित नाही. पण विटॅमिन सी कमी असलं किंवा विटॅमिन जर कमी असलं तर काय होणार, विटॅमिन्स कमी असलं तर आजार होऊ शकतात. विटॅमिन्स जास्त असल्यावर सुद्धा आजार. हार्मोन्स काही जर जास्त झाले, आता ग्रोथ हार्मोन कमी असलं तर तुम्हाला माहिती की द्वाप पण माणूस काय बनन, गुटका बनन. पण ग्रोथ हार्मोन जास्त सिक्रेट झाला तर हायपर जायगॅन्टिझम, हायपर जायगॅन्टिझम आय थिंक स्पेलिंग बघा, हायपर जायगॅन्टिझम. ठीक आहे, एकदम माणूस अति ताडमाड खलीच बनून जातो, मे बी खली हायपर जायगॅन्टिझम असं. ठीक आहे, तर हे हायपर जायगॅन्टिझम होऊन जातं माणसाला की काय होतं, त्याचं खूप सारी वाढ होऊन जाते. तर ते हार्मोन्स जास्त झाले तरी सुद्धा आपल्याला आजार होतो. त्याच्यानंतर एन्झाईम झालं, विटॅमिन्स झालं. ठीक आहे, त्यांच्यामुळे. त्याच्यानंतर एक्झोजिनस केमिकल, एक्झोजिनस म्हटलं तर मर्क्युरी. एन्व्हायरमेंटचं पुस्तक वाचलं असेल एन्व्हायरमेंट मध्ये की मर्क्युरीमुळे तुम्हाला एक डिसीजचं नाव माहित झालं असेल, मिनामाटा डिसीज कुठे भेटलेला आहे तुम्हाला? मिनामाटा डिसीज जपानला एक मिनामाटा नावाचं बेट आहे. त्या बेटच्या बाजूला इंडस्ट्री होती. त्या इंडस्ट्री म्हणून खूप साऱ्या प्रमाणामध्ये मर्क्युरी हा समुद्रात सोडला जातो. तर मर्क्युरी खूप सारा समुद्रात सोडला जात होता. त्याच्यामुळे काय झालं होतं, तिथले जे मराईन फिशेस होते त्याच्या शरीरामध्ये ते मर्क्युरी डिपॉझिट झाले. मग त्याच फिशेस, जपान मॅक्सिमम फिशेसवर जगणारा देश आहे, त्यांच्या तिथं मॅक्सिमम लोकांचं अन्न काय, फिशेस. मग त्या तिथल्या लोकांनी काय केलं, ते फिशेस खाल्ले ज्यांच्या शरीरामध्ये मर्क्युरी डिपॉझिट. त्या लोकांना काय झालं, मग एक आजार झाला, त्यांना भरपूर काही लक्षण दिसायला लागले. मग तो मिनामाटा या ठिकाणी झाला होता, मिनामाटाच्या बेटाच्या तिथं किंवा तिथच्या बेटच होतं ते, तिथं झाला. त्याला नाव पडलं मिनामाटा डिसीज. ठीक आहे, तर मर्क्युरी. त्याच्यानंतर तुमचे जर आणखी पोल्युटंट पाहिले, CO, SO2. ठीक आहे, CO जर आपल्या शरीरामध्ये गेला तर तो हिमोग्लोबिनशी डायरेक्ट रिॲक्ट करतो आणि हिमोग्लोबिनचं कार्य संपून जातो. आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिन O2 शी रिॲक्ट होऊन ऑक्सी हिमोग्लोबिन बनतो. काय बनवतो, ऑक्सी हिमोग्लोबिन बनतो. ठीक आहे, CO2 बनला तर ते काय करतो, त्याचं फंक्शन स्टॉप होऊन जातं बऱ्याच. CO2 हा आपल्या हिमोग्लोबिनसाठी चांगला नाही, SO2 पण बरेच अफेक्ट करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर जर SO2 पाण्याच्या संपर्कात आला तर H2SO4 जर शरीरावर पडलं तर छोटी छोटी छिद्र बी पडतात शरीरात, त्याला ऍसिड रेन होतो. रेन मध्ये पाण्याचा संपर्क SO2 समजा याच्यात आहे आपल्या कशामध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये, त्याच्यात पाऊस सुरू झाला तर SO2 SO3 किंवा SO3 सल्फर ट्रायऑक्साईड हे जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा काय बनणार, प्लस बघा SO3 प्लस H2O काय बनणार याच्यापासून, H2SO4 ऍसिड रेन होतो. ठीक आहे, याच्यामुळे पण काय होतात, आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात किंवा आपल्याला डिस्कम्फर्ट तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन बघा, हे मिटवतो, 2 झाले. तिसरा बघा, थर्ड पॉइंट, आहे थर्ड पॉइंट आहे आपला बायोलॉजिकल फॅक्टर. कोणते फॅक्टर, बायोलॉजिकल
फॅक्टर्स. बायोलॉजिकल फॅक्टर्स मध्ये काय येणार बरं? बॅक्टेरिया, टायफॉइड होतो, त्याच्यानंतर टायफॉइड नंतर काय होतं तुम्हाला मलेरिया होतो, तो पण एक बायोलॉजिकल फॅक्टर आहे. प्रोटोझोअनमुळे होतो. मलेरिया कोणामुळे होतो? प्रोटोझोअनमुळे होतो. ठीक आहे. खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे विचारलं जातं की मलेरिया इज कॉज्ड बाय. लोक एक तर बॅक्टेरिया लिहितात नाही तर व्हायरस लिहितात. व्हायरसेस पण काय याच्यातच कन्सिडर करू आपण बायोलॉजिकल मध्ये. ठीक आहे. व्हायरसेसला लिव्हिंग मानल्या जात नाही पण ठीक आहे याच्यात कन्सिडर करू, काही नाही. त्याच्यानंतर आणखीन बायोलॉजिकल फॅक्टर मध्ये सांगता येईल फंगस किंवा फंगाय, असं अनेक वचन फंगस. त्याच्यानंतर आणखीन काय सांगता येईल बरं? फंगस नंतर सांगता येईल तुम्हाला हेल्मिन्स माहिती ना? जंत पोटामध्ये ॲस्कॅरियासिस ठीक आहे. जंत होतात पोरांना, लहान पोरांना इतके होतात की कधी कधी अख्खा नूडल्स सारखे बाहेर निघतात. भरपूर आहे, झाले तसं काही गरज नाही. हेल्मिन्स झाले. ठीक आहे. तर हे सगळे बायोलॉजिकल फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये आपले इन्सेक्ट पण पकडले जाऊ शकतात की बाबा उंदीर आहे, उंदीरमध्ये काय प्लेग बघा, आपला प्लेग एक हे पिसवा व्हायच्या, त्याच्यापासून काय व्हायचं? उंदरापासून प्लेग प्रसार व्हायचा. तर हे सगळे बायोलॉजिकल फॅक्टर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फॅक्टर आहे बघा, बायोलॉजिकल झाल्याच्या नंतर मेकॅनिकल फॅक्टर. नंतर किती सॉरी हा थर्ड आहे. फोर्थ फॅक्टर आहे मेकॅनिकल फॅक्टर. मेकॅनिकल फॅक्टर मध्ये काय येणार? एखादा एक्सटर्नल फोर्स काय होणार? एखादी जोर असा रॉड आला आणि कोणतरी मारला, एक्सटर्नल फोर्स काय होणार? फ्रॅक्चर होणार, डिस्कम्फर्ट. ठीक आहे. डिस्कम्फर्ट होणार म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल फोर्स मुळे काय होणार? मेकॅनिकल फोर्स मुळे तुम्हाला इंजुरी होणार. त्याच्यानंतर मेकॅनिकल फोर्सच एक मेन कॉज आहे बाबा. किंवा काही मुडपलं बिडपलं तुम्ही खेळताना वगैरे, ते की बाबा की फिजिकल फॅक्टर, तुमच्या ओन बॉडीचा फॅक्टर. ठीक. एक्सटर्नल फोर्स कळून जातो तुम्हाला की काय बाहेरून काही आघात झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा बायोलॉजिकल, मेडिकल आणि किती आहे? 4 झाले. पाचवा कोणता आहे? न्यूट्रिशनल फॅक्टर. न्यूट्रिशनल फॅक्टर. आता बघा न्यूट्रिशनल फॅक्टर आपण काय केलं की केमिकल मध्ये पण काय केलं? विटॅमिन्स देतात. विटॅमिन्स सहसा कुठे येतात बघा? विटॅमिन्स इकडे पण येतात. विटॅमिन्स बरोबर आहे. विटॅमिन्स कुठून घेतो आपण? न्यूट्रिशन मधून घेतो. ठीक आहे. विटॅमिन्स कमी असले तर आपल्याला त्रास होणार, विटॅमिन्स जास्त असले तरी सुद्धा काय होणार? त्रास होणार. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल फॅक्टर मध्ये आणखीन एक आहे बघा फॅट्स, प्रोटीन्स. ठीक आहे. फॅट्स जास्त असलं तर काय होणार? ओबेसिटी होणार. प्रोटीन्स कमी जास्त क्वाशियोकोर, मालन्यूट्रिशन होणार. ठीक आहे. प्रोटीन्सची कमी असली तर क्वाशियोकोर नावाचा एक आजार आहे, तो होऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन जर म्हटलं विटॅमिन्स, फॅट. ठीक आहे. एवढेच बस झाले. ETC बघू आपण जेव्हा पुढे जाऊ तेव्हा आपण बघत. ठीक आहे. तर हे 5 काय मेन कॉजिंग फॅक्टर आहे की ज्याने आपल्याला डिसीज होऊ शकतो. आता बघूया टाइप्स ऑफ डिसीजेस. नेक्स्ट पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ डिसीजेस. हा इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून तुम्हाला कळेल की बाबा कुठला डिसीज कुठल्या प्रकारात जातो, कुठल्या डिसीज कसा असतो, कशामुळे काय होतो, कोणत्या फॅक्टर मध्ये जातो. ठीक आहे. बघा मोठासा चार्ट आहे. टाइप्स ऑफ डिसीजेस. 2 प्रकार पडतात बघा डिसीजेसचं. नंबर 1 फॅक्टर आहे, टाइप आहे कॉन्जेनायटल डिसीज. कॉन्जेनायटल डिसीज. आणि दुसरा आहे acquired डिसीज.
कॉन्जेनायटल डिसीज म्हणजे काय? जेनेटिक डिसऑर्डर. ठीक आहे. कॉन्जेनायटल डिसीज म्हणजे काय की बाबा तुमच्या फॅमिली मधून किंवा तुमच्या हेरिडिटरी आहे, तुम्हाला काय आलेले दुसरीकडून आलेले, किंवा तुमच्या जेनेटिक मध्ये किंवा जीन्स मध्येच काय झाले ते डेव्हलप झाले, तुमच्या जेनेटिक स्ट्रक्चर मध्येच काय झाले डेव्हलप झाले. जसं की याचे प्रकार जर पाहिले, ए जर काढला तर जीन म्युटेशन, जीन म्युटेशन, जीन मध्ये काय झालं ॲबनॉर्मल चेंज झाला, त्याला आपण काय म्हणतो जीन म्युटेशन. त्याच्यानंतर बघा ह्याच्यात आणखी येतात क्रोमोझोमल डिसऑर्डर, क्रोमोसोमल डिसऑर्डर. एक्झाम्पल काय? जीन म्युटेशन मध्ये जर सांगू शकता तर तुम्हाला हिमोफिलिया, ह्याच्यात काही हिमोफिलिया. त्याच्यानंतर आणखीन एक नाव आहे बघा, हिमोफिलिया झाल्याच्या नंतर रेटिना ब्लास्टोम, रेटिना ब्लास्टोम. ठीक आहे. त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेस, ठीक आहे. याला जरा बाजूला राहू, थोडस मोकळी जागा लिहा, एकदम आडवं जरी लिहिलं तर चालेल. क्रोमोझोमल डिसऑर्डर, क्रोमोझोमल मध्ये डाउन सिंड्रोम, डाउन सिंड्रोम. त्याच्यानंतर क्लीन फिल्टर सिंड्रोम, त्याच्यानंतर क्लीन फिल्टर सिंड्रोम, डाउन सिंड्रोम. आणखी बघता येईल बघा क्लीन CLINE, क्लीन फिल्टर सिंड्रोम. त्याच्यानंतर बघा टर्नर सिंड्रोम, नंतर येतो टर्नर सिंड्रोम. ठीक आहे. हे सगळे काय तुमचे क्रोमोझोमल नंबर जर डिस्टर्ब झाले, ठीक आहे. कधी कधी XXYY याचे जे क्रोमोझोम नंबर असतात, ठीक आहे, क्रोमोझोमचे नंबर झाले वेगवेगळे, तर हे करू पुढे जाऊन आपण शिकू की एक 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 टाईप घेऊ, त्याच्यात बघू की हे कशामुळे होतं, याचे काय लक्षण आहे, याचे काय लक्षण आहे, याचे काय लक्षण आहे. त्याच्यानंतर आणखीन एक याच्यात येतं बघा कॉन्जेनायटल डिसीज मध्ये थर्ड फॅक्टर येतं एन्व्हायरमेंट. ठीक आहे. तर कॉन्जेनायटल डिसीजेस हे सहसा आपण कोणाला मानतो माहिती का, की ही जी एन्व्हायरमेंटल फॅक्टर कॉन्जेनायटल डिसीजेस हे आपण असं मानतो की हे आजार आपल्याला जन्मताच होतात. एक तर तुमच्या हेरिडिटरीने येतात किंवा माझ्या हिशोबानं सराउंडिंगच्या याच्यामुळे, सराउंडिंगची एजंट तुम्हाला काय करतात रिस्पॉन्सिबल. एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये जर बघायचं झालं तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये येतं बघा, एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये बघा काही काही जणांचे दुभंगलेले होठ असतात बघा, अप्पर लिप काय असतो ॲबनॉर्मल असतं, ॲबनॉर्मल. याला एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हटले आहे. ठीक आहे. त्याला काय नाव दिलं स्प्लिट इन अप्पर लिप ॲबनॉर्मल किंवा स्प्लिट, स्प्लिट, स्प्लिट. ठीक आहे. तर हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर मुळे होतं. पण हे कसे की बाबा हे दुसऱ्याकडून नाही होत. कॉन्जेनायटल डिसीजेस हे ते डिसीजेस असतात जे आपल्याला दुसऱ्याकडून नाही होत. कोणाकडून होतात? एक तर बर्थ पासून होतात, किंवा जीनचं म्युटेशन झालं, काहीतरी जीन मध्ये ॲबनॉर्मॅलिटी आली, किंवा क्रोमोझोम नंबर मध्ये डिस्टर्बन्स झाला जन्माच्या वेळी, किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर. ठीक. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतात कॉन्जेनायटल प्रकारे आपल्याला डिसीजेस होऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरा आहे बघा ॲक्वायर्ड डिसीज. ॲक्वायर्ड डिसीजेसचे पण काय दोन प्रकार आहेत. एक आहे ठीक, हे मिटवतो, एवढं समजा आता झालेलं आहे, बाजूला काढून घेऊ. आता याला आपण जरा ॲक्वायर्ड डिसीजेसला महत्त्व, कारण ॲक्वायर्ड डिसीजेस हे आपल्याला दुसऱ्याकडून होऊ शकतात किंवा आपल्या लाईफस्टाईलच्या खराबीमुळे होऊ शकतात. बघूया काय काय कसे कसे. ॲक्वायर्ड डिसीजेस मध्ये बघा हे याचे प्रकार आहेत. हे जे गेला ना हा गेलेला ॲक्वायर्ड डिसीजेस. त्याच्यात बघा पहिला आहे कम्युनिकेबल डिसीज, यालाच दुसरं नाव आहे
इन्फेक्शियस डी म्हणजे डिसीज. कम्युनिकेबल डिसीज किंवा इन्फेक्शियस डिसीज. आणि दुसरं नाव आहे, दुसरं आहे बघा नॉन कम्युनिकेबल. नॉन कम्युनिकेबल त्याला आणखी नॉन इन्फेक्शियस डिसीज. नॉन ठीक आहे. कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे काय की एकापासून दुसऱ्याला होणार, एकमेकापासून दुसऱ्याला होणार. एक्झाम्पल काय घ्यायचं, कोरोना. ठीक आहे, एकमेकापासून दुसऱ्याला होतो. त्याच्यानंतर टीबी. ठीक आहे, टीबी एकमेकापासून दुसऱ्याला होतो. त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल बाबा, फीवर, व्हायरल फीवर. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सांगता येईल बघा आणखी लेप्रसी. ठीक आहे, हे काय कम्युनिकेबल इन्फेक्शन होतं, दुसऱ्यापासून काय होतात आपल्याला. त्याच्यानंतर आणखी जर बघायचं झालं तर पुढे चालू ह्या कम्युनिकेबल डिसीजेसचे पण काय होतात, दोन प्रकार पडतात. आणि नॉन कम्युनिकेबलचे पण काय होतात, दोन प्रकार पडतात. तर कम्युनिकेबल मध्ये बघूया आपण की कम्युनिकेबल डिसीजेसचे दोन प्रकार बघू. पहिले कम्युनिकेबलचे दोन प्रकार बघू. त्यात पहिला प्रकार आहे कॉन्टॅजियस डिसीज. कॉन्टॅजियस. आणि दुसरा प्रकार आहे नॉन कॉन्टॅजियस. नॉन कॉन्टॅजियस. कॉन्टॅजियस मध्ये काय करणार आपण, कॉन्टॅजियस म्हणजे की तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की तुम्हाला तो आजार होणार. काही जे असतात की नॉन कॉन्टॅजियस मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला वेक्टर बॉर्न डिसीज होते. यांना काय म्हणतात, वेक्टर बॉर्न. याला काय लागतं, नॉन कॉन्टॅजियस डिसीजला एखादा वेक्टर लागतो. वेक्टर म्हणजे काय, वेक्टर म्हणजे सपाट्यासारखं निकनेम. ठीक आहे, वेक्टर म्हणजे काय, तर वेक्टर म्हणजे तुम्हाला एखादं साधन पाहिजे की त्याच्या थ्रू तो तुमच्या बॉडीत आला पाहिजे. जसं मलेरिया. मलेरिया काय होतो, एकमेकापासून पसरतो. याच्यामध्ये काय होतं, वेक्टर बॉर्न आहे. याच्यामध्ये प्लाझ्मोडियम जेव्हा असतो, म्हणजे मलेरियाचा डास एकाला चावला तो डास दुसऱ्याला चावला तर मलेरिया होऊ शकतो दोघांना. ठीक आहे. कॉन्टॅजियस डिसीज मध्ये काय होतं की समजा एखाद्याला टीबी झालाय, कोरोना झालाय, काय होणार, एकमेकाच्या संपर्कात आले हे दोन डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये, हा खोकलला काय होणार, दोघांना दुसऱ्याला कोरोना होण्याचा किंवा टीबी होण्याची शक्यता असते. इथे काय मलेरिया. त्याच्यानंतर टायफॉइड मध्ये काय असतं बघा, कंटॅमिनेटेड फूड ने होतो. मलेरिया कशाने होतो, मॉस्किटोने होतो. इथे काय, इथे कंटॅमिनेटेड फूड काय वेक्टर आहे. इथे मॉस्किटो बाईट काय, इथे मॉस्किटो प्रसारक, मलेरियाचा प्रसारक मॉस्किटो आहे. टायफॉइडचा कंटॅमिनेटेड फूड, खराब फूड जर असेल. त्याच्यानंतर खराब वॉटरने तुम्हाला काय होतं, कॉलरा होऊ शकतो. जर पाणी जर तुमचं खराब असेल तर तुम्हाला कॉलरा होऊ शकतो, किंवा तुम्हाला आणखीन काय गॅस्ट्रो म्हणतो आपण, गॅस्ट्रो होऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन जर सांगायचं झालं, कॉलरा झाला वेक्टर बॉर्न मध्ये, आणखीन सांगता येईल नॉन कॉन्टॅजियस प्लेग. वेक्टर कोण आहे याच्यामध्ये वेक्टर कोण आहे, पॅथोजन्स कॅरी करणारा कोण आहे, पॅथोजन्स कॅरी करणारा रॅट आहे. बरोबर की. याच्यामध्ये हे जे पॅथोजन्स आहेत हे कॅरी करण्यासाठी माध्यम लागतं. याच्यामध्ये डायरेक्ट पॅथोजन बाहेर पडतात आणि ते तुमच्या शरीराशी संपर्क आला की तुम्हाला काय होणार, डिसीज होणार. टीबी मध्ये काय होणार, खोकल्यामधून त्याचे जे टीबीचे जे हे आहेत त्याचे बॅक्टेरियाने टीबी होतो. बरोबर आहे. ट्युबरक्युलोसिसचे जे बॅक्टेरिया तुमच्या संपर्कात आले तर तुम्हाला तो होऊन जातो. कोरोना पण तसाच एक प्रकारचा आहे. त्याच्यानंतर आणखीन जर सांगायचं झालं तर चिकन पॉक्स.
चिकन पॉक्स ट्रान्झॅनिया म्हणतो बहुतेक आपण त्याला. चिकन पॉक्स पण काय तसाच आजार आहे, एकमेकापासून होऊन जातो. स्मॉल पॉक्स. त्याच्यानंतर आणखी जर सांगायचं झालं तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतात बघा काही. सेक्शुअल कॉन्टॅक्ट, डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर आला सेक्शुअली तुमचा तर ते सुद्धा डिसीजेस, त्यांना एसटीडी म्हणतात. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आणखी जर सांगायचं झालं तर चिकन पॉक्स, सिफिलिस हा एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. ठीक आहे, इथे जे नाव होतं ते सिफिलिस होतं. सिफिलिस. ठीक आहे, हे म्हटलं. टाइम संपला होता आपला याचा रेकॉर्डिंग. नेक्स्ट आहे बघा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. त्याचे दोन प्रकार पडतात नॉन कम्युनिकेबल मध्ये. पहिला प्रकार आहे बघा डिजनरेटिव्ह डिसीज, आणि दुसरं आहे डेफिशियन्सी डिसीज. ठीक आहे, डिजनरेटिव्ह म्हणजे काय की बघा तुमचं एजिंग होतं, वयामानानुसार काळानुसार तुमचं काय होतं, एज वाढतं. त्या एज वाढल्यानंतर तुमचे बॉडी ऑर्गन काय होतात, बरेचसे डिजनरेट होतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय होतात, बरेचसे आजार होतात. त्याच्यात एक हे बघा कॅटारॅक्ट. काय आहे कॅटारॅक्ट? मोतीबिंदू. ठीक आहे, नजर काय होते, कमी होते. डोळ्याच्या रेटिनावर काय होते, थर तयार होतो. त्याच्याने काय होतं, माणसाला अंधुक दिसायला लागतं. ठीक आहे, वयामानानुसार होतो. त्याच्यानंतर आणखी जर सांगायचं झालं तर ऑस्टिओपोरोसिस काय होतं, ऑस्टिया म्हणजे बोन्स, पोरोसिस म्हणजे छिद्र. ऑस्टियाला लावतात, स्पोर होतात. म्हणजे जे तुमची हाडं असतात ना, हाडं कमजोर होतात, हाडाला काय करतात, छिद्र पडायला लागतात. एखादा म्हातारा जर व्यक्ती असेल 60-70 वर्षाच्या, 70 वर्षाच्या वरची, त्यांना सहसा हा आजार झालेला असतो. ठीक आहे, बऱ्याचदा जर हे बघायचं असेल तर एखाद्या वेळेस माणूस जाळल्याच्या नंतर त्याचे जे हाडं जमा करतात का, त्याची अस्थिया म्हणतो आपण, त्या अस्थियावर छिद्र दिसतात बघा बऱ्याचदा. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला कळलं की त्या व्यक्तीला ऑस्टिओपोरोसिस झाला. ठीक आहे, व्यक्ती फक्त काय मेलेला हा हे पाहिजे, वयस्कर पाहिजे, तेव्हा तो दिसतो. त्याच्यानंतर बघा हे आणखीन एक आहे ॲथेरिओस्क्लेरोसिस. काय होतं, आर्टरीचं इलास्टिक प्रॉपर्टी काय होते, लॅप होते किंवा कमी होऊन जाते. जसं जसं तुमचं वय वाढतं ना, तुमच्या ज्या आर्टरीज असतात, ब्लड व्हेसल जे ब्लड कॅरी करतात, त्यांची काय होते, अशी इलास्टिसिटी लॅप होते, म्हणजे नष्ट होत राहते किंवा कमी होत जाते. जेणेकरून काय होतं, तुमचं ब्लड आहे समजा असं आपलं जसं हार्ट असं पंप केलं की खूप सारा अमाऊंट मध्ये ब्लड काय होतं, आपलं अवॉर्टामध्ये येतं. तिथून मग ते सगळ्या व्हेसलकडे काय होतं, ब्लड व्हेसलकडं, आर्टरीजकडं ट्रान्सफर केलं होतं. तर तेव्हा काय होतं, जेव्हा आपलं ब्लड येतं तेव्हा ते काय करतं, असं तिथली जी आर्टरी असते तिला असं ताणवतं जेव्हा ब्लड येतं, आणि जेव्हा ते ब्लड गेलं की ती आर्टरी परत नॉर्मल पोझिशनला आहे. पण होतं काय, वयामानानुसार ते आर्टरीची इलास्टिसिटी, ब्लड जर प्रेशर ना आलं, जेव्हा आपलं हार्ट बीट करतं ना, तेव्हा जर ब्लड प्रेशर ना आलं तर तिची इलास्टिसिटी काय होते, लोप पावलेली असते, त्याच्यामध्ये ताणत नाही. ताणत नसल्यामुळे जे ब्लड आहे ते काय होतं, असं स्लो जातं म्हणजे प्रेशर वाढतं. ब्लडचं प्रेशर वाढलं की हार्टवर काय येतो, लोड येतो. हार्ट मग काय होतं, लवकर फेल्युअर होतो. हार्ट लवकर फेल्युअर झाला तर माणूस माहिती काय होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन एक जर सांगायचं झालं तर नेक्स्ट आहे बघा आणखी स्ट्रोक, हार्ट डिसीज. काही जणांना स्ट्रोक येतो, कोणाला हार्ट डिसीज असतात. ठीक आहे, हार्टचे पण काय होतात, डिसीजेस सुरू होतात. त्याच्यानंतर एक आहे इपिलेप्सी, काय
स्पेलिंग मला आठवण. PSY इपायसी. ठीक आहे. इपायसी आहे की बाबा काय होतं, ब्रेनच्या कुठल्या तरी एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये खूप ताण आल्यासारखं वाटतं, एखादं फिट आली का काय, इपायलेप्सी. ठीक आहे. ही डिसीज असणारी एक टीव्ही ऍक्ट्रेस आज आणि काल जास्तच हेडिंग मध्ये इपायलेप्सी तिला डिसीज आहे, टीव्ही ऍक्ट्रेस ही. ठीक आहे. हे कशामुळे होतं, सगळे डिजनरेट. काय होतं, तुमचे बॉडी पार्ट्स डिजनरेट होतात, वयामानानुसार आजारी येणं साहजिक. त्याच्यानंतर डेफिशियन्सी मध्ये काय येणार, व्हिटॅमिनची डेफिशियन्सी. ए असलं तर नाही, B12 असलं तर काय, व्हिटॅमिन बी असलं तर काय, भरपूर डिसीज आपण एक एक घेणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जर झालं व्हिटॅमिन झालं, त्याच्यानंतर प्रोटीनमुळे काय होणार, क्वाशिओकोर, मालन्यूट्रिशन झालं किंवा हे झालं तर काय होणार, आपण त्याला कुपोषण म्हणतो, मालन्यूट्रिशनला. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी सांगायचं झालं तर डायबिटीज, कशामुळे होणार, डेफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. डायबिटीज नंतर आणखी येतो वायटर, आयोडीनची कमी, आयोडीन नमक खाते जाओ. ठीक आहे. वायटर नंतर आणखी येतो बघा बेरी म्हणून एक आजार आहे, प्रोटीनच्या त्याच्यात हे येतं. ठीक आहे. हे सगळे काय मग आपले डिफिशियन्सीचे डिसीज. पुढे चालून आपण वन बाय वन एक एक गोष्टी बघणार आहोत. सध्या पुरतं एवढी गोष्ट ठीक. आपण पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिक चालू त्याच्यातच. ठीक आहे.